आपला भारत देश म्हणजे विविधतेत एकता. अनेक जाती धर्मांच्या लोकांनी, संस्कृती परंपरांच्या मिलापांनी इथे हजारो वर्ष माणसं एकत्र नांदत आली आहेत. आपले सण उत्सव साजरे करत आले आहेत. आज आपण महाराष्ट्रातील अशीच एक प्रथा परंपरा बघणार आहोत, ज्याला एक दोन नव्हे तर तब्बल शेकडो वर्षांचा इतिहास आहे. चला तर मग बघूयात महाराष्ट्रातील हा बोरीचा बार नावाची प्रथा नेमकी कशी आहे. सातारा जिल्ह्यातील एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि निसर्गरम्य तालुका म्हणजे खंडाळा तालुका. तालुक्याच्या ठिकाणावरून छोटी छोटी गावं पार करत आपण अर्ध्या तासात एका कमानीजवळ पोहोचतो. ही कमान आपल्याला सुखेड या गावी घेऊन येते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हे शांत असणारे छोटेसे गाव माणसांनी अक्षरशः गजबजलेले दिसते. गावात जत्रा भरलेली दिसते. जी लगबग सुखेडची तीच बोरीची सुद्धा. हो, बोरी या गावात सुद्धा स्पर्धांचे नियोजन, खरेदीची गडबड आणि लहान मुलांच्या खेळण्यामुळे वातावरण तल्लीन झालेले दिसते. सुखेड आणि बोरी या दोन्ही गावामधून वाहणारा हा ओढा आणि या ओढ्याच्या दोन्ही किनारी जमा होणारी माणसं मात्र एका वेगळ्याच गोष्टीच्या आतुरतेने वाट बघताना दिसत. ढोल, ताशा आणि हलगीचा आवाज कानात घुमू लागतो. नदी किनारी वाट बघत असलेली माणसं कान टवकारू लागतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि पंचक्रोशीतून आलेली माणसं या क्षणी सावध होतात. क्षणार्धात थोडा सुना सुना असलेला ओढा माणसांनी गजबजून जातो. मिळेल तिथे माणसं जागा पकडू लागतात. तरुण पोरं पाण्यात उतरून तर वयस्कर माणसं दूरवरून टक लावून बसतात. ज्या गोष्टीची आतुरता लागलेली असते, अखेर तो बोरीचा बार सुरू होतो. गर्दीत या परंपरेबद्दल अनेक मतमतांतरे ऐकायला मिळतात. तुम्ही कधी या बोरीच्या बाराबद्दल काही ऐकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असताल तर आपला हा मोनोलॉगर कबीर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. थोड्याच वेळात गर्दी कमी होते. मानपान करून एका महिलेची पाठवणी होते. माणसांनी गजबजलेला ओढा मोकळा होऊ लागतो. पुढच्या वर्षाची ओढ घेऊन नातेवाईक आपापल्या गावी परततात. दिवस संपतो, जत्रा उठते. दोन्ही गावकरी आनंदाने घरी जातात आणि पुढच्या बोरीच्या बाराची आठवण आजच मनात तरळू लागते.